नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मुरुम उत्खनन केल्याची तक्रार केल्याच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रकार घडला. जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या व मित्रांच्या पार्किंगमधील 4 गाड्यांवर हायवाने थेट धडक देत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच त्याला कोयता, विळा व दगड दांडक्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली. बुधवारी 20 मे 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रेटवडी तालुका खेड गावाच्या हद्दीमध्ये हॉटेल दर्शनच्या शेडमध्ये आणि पार्किंगमध्ये सदरची ही घटना घडली. या प्रकरणी प्रमोद रघुनाथ हिंगे वय वर्ष 28 राहणार रेटवडी सातारका वस्ती तालुका खेड जिल्हा पुणे यांनी खेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अशोक कांदू रेटवडे, दर्शन मच्छिंद्र काळे, संकेत कांताराम दुबे, प्रणव नवनाथ पवळे सर्वजण राहणार रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे व प्रवीण प्रकाश रामाणे राहणार दावडी तालुका खेड जिल्हा पुणे व इतर 3 अनोळखी इसम ज्यांचे नाव आणि पत्ता माहिती नाही यांच्यावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड सिटी परिसरालगत असलेल्या रेटवडी तालुका खेड येथे बुधवारी 20 मे 2026 रोजी रात्री 10:30 वाजता घडलेल्या या मारहाणीच्या प्रकाराने परिसरात दहशत आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. सेज परिसरातील खेड सिटी येथे कंपन्यांची विविध प्रकारची ठेकेदारी मिळवण्याची पार्श्वभूमी या गुंडगिरीला असल्याचं बोललं जात आहे. 2 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे 2 गटात जोरदार हाणामारी झाली होती. प्रमोद रघुनाथ हिंगे वय वर्ष 28 राहणार रेटवडी यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. अशोक रेटवडे, दर्शन काळे, संकेत दुबे, प्रणव काळे सर्वजण राहणार रेटवडी, प्रवीण रामाणे राहणार दावडी तालुका खेड यांसह इतर 3 अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रेटवडी गावात एका हॉटेलच्या शेड व पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेत अमोल काळे यांना लाकडी दांडके, कोयता आणि विळ्याने डोक्यात, पाठीवर आणि पायावर वार करण्यात आले. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांची हायवा गाडी अमोल यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्नही केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींनी प्रथम अमोल काळे यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर अशोक कांदू रेटवडे आणि प्रवीण प्रकाश रामाणे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केले. त्यानंतर त्यांनी टाटा या गाडीतून कोयता व विळा काढून अमोल काळे यांच्या डोक्यावर वार केले. अमोल जेव्हा जमिनीवर पडला तेव्हा आरोपी अशोक रेटवडे यांनी वैभव वावळे यांच्या टाटा हॅरियर गाडीच्या बोनेटवर उभे राहून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत फिर्यादी प्रमोद हिंगे यांची स्विफ्ट गाडी क्रमांक MH14 KJ 3686, वैभव वाबळे यांची टाटा हॅरियर MH14 MQ 8283, अमोल काळे यांची वेरणा गाडी MH14 KP 7577, किरण ज्ञानेश्वर पवार यांची I-20 गाडी MH14 3683 या सर्व गाड्यांना हायवा गाडीने MH14 HG 7070 या वाहनाने ठोसे मारून नुकसान करण्यात आले. तसेच दगडफेक करून गाड्यांचे नुकसान करण्यात आले. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून या घटनेने रेटवडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी SV उत्कर यांनी 3 वर्षे साधा कारावास आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हर्षद गुलाब पवार वय वर्ष 31 राहणार गुलाबनगर घोटावडी फाटा तालुका मुळशी जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर 2023 ते दिनांक 27 डिसेंबर 2023 या कालावधीत चरोली बुद्रुक तालुका खेड गावाच्या हद्दीत फिर्यादी कल्पना सुभाष पारख या कुटुंबासह वडगाव शेरी येथे लग्न कार्यासाठी गेल्या होत्या. परत घरी आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 95,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड संविधान कलम 354, 457 आणि 380 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजय लोहकरे व त्यांच्या पथकानं केला होता. तपासाअंती पोलिसांनी आरोपी हर्षद गुलाब पवार याला 18 मार्च 2025 रोजी अटक केली होती. हा खटला राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी SV उत्कर यांच्या कोर्टात सुरू होता. त्याचा निकाल बुधवारी 20 मे रोजी दिला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता AS चव्हाण यांनी 4 साक्षीदार तपासले. सराईत चोरटा हर्षद गुलाब पवार याचा इतर 4 गुन्ह्यात सहभाग असल्याचाही युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी त्याला दोषी धरून भारतीय दंड संविधान कलम 357 आणि 380 अन्वये 3 वर्षे साधा कारावास आणि 20,000 रुपये दंड, भारतीय दंड संविधान कलम 354 अन्वये 1 वर्षे साधा कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यासाठी पोलीस हवालदार RS मोहिते व योगिता गावडे यांनी काम पाहिले.
बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून 5,10,000 रुपये घेऊन त्यांची राजगुरुनगरमधील एकाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 15 मे ते 20 मे दरम्यान चिंचवड स्टेशन समोर घडली. या प्रकरणी सुजित कुमार काकासाहेब भोसले वय 40 राहणार आंबेगाव पठार पुणे, मूळ राहणार खरसुंडी सांगली यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत मोहन गायकवाड वय 35 राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे बँकेत गहाण असलेले 60 ग्रॅम सोने सोडवण्यासाठी 5,10,000 रुपये घेऊन येण्यास सांगितले. या व्यवहाराचा लेखी करार करून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला ही रक्कम स्वतःच्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. मात्र गहाण ठेवलेले सोने न सोडवता आरोपी बँकेतून परस्पर निघून गेला आणि फिर्यादींची फसवणूक केली. तर पिंपरी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एका नामांकित फर्निचर मॉलवर गोळीबार करून खंडणीची मागणी करणाऱ्या बिश्नोई गँगच्या 3 शार्प शूटरांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा गुंडाविरोधी पथकानं उत्तराखंडमधून अटक केली. 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रवीण राम निवास वय 23 राहणार झज्जर हरियाणा, पंकज कुलदीप राठी वय 21 राहणार रोहतक हरियाणा आणि सागर अजय पाल वय 21 राहणार सोनपत हरियाणा यांचा समावेश आहे. हे आरोपी आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिक गँगशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 15 मे रोजी रात्री 9:15च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी रावेत येथील फर्निचर मॉलवर बेधडक गोळीबार केला. या घटनेत 8 गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाचा तपास करताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने आरोपींचा इंदूर, चंदीगड, रोहतक आणि हरिद्वारपर्यंत पाठलाग केला. उत्तराखंडमधील एका लॉजमध्ये आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. बुधवारी रात्री उशिरा आरोपींना विमानाने पुण्यात आणण्यात आले. या गोळीबारानंतर सोशल मीडियावर हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट अशा आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. ही पोस्ट बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरच्या अकाउंटवरून करण्यात आल्याची चर्चा होती. या पोस्टमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. फर्निचर मॉलच्या मालकाला काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानंतर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. शासनाकडून पशुसंवर्धन विभागात लागू करण्यात येत असलेल्या आधार आधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणाली विरोधात राज्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना आणि पशुचिकित्सा व्यवसाय संघटना यांनी एकत्रितपणे प्रणालीला तीव्र विरोध दर्शवला असून या विरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय. पशुसंवर्धन विभागाचे कामकाज हे प्रामुख्याने फील्ड वर्क स्वरूपाचे असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुर्गम भाग, वाडी वस्ती आणि ग्रामीण भागात जाऊन पशुवैद्यकीय सेवा द्याव्या लागतात. या परिस्थितीत मोबाईल आधारित किंवा बायोमेट्रिक हजेरी सक्ती करणे व्यवहार्य नाही असा दावा संघटनांनी केलाय. ग्रामीण व डोंगराळ भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हजेरी नोंदवण्यात तांत्रिक अडथळे येतात. संघटनेच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉक्टर राजेश कुमार वासनिक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष डॉक्टर सतीश देशमुख, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश शेळके पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संदीप चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. आरटी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर गोंधळ. राईट टू एज्युकेशन ही योजना शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील उच्च दर्जाच्या खासगी शाळेत देखील मोफत शिकता यावे म्हणून आणली. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने पत्र लाभार्थी निवड करण्यास शासनाने सुरुवात केली, पण तरी पैसे कमावण्याची आणि वशिलेबाजीसाठी अधिकारी पळवाट शोधून काढतात. अनेक विद्यार्थी पात्र असून त्यांची अडवणूक केली जाते. खोटी कारणे दाखवून त्यांना रिजेक्ट करण्यात आल्याचा आरोप खेड पंचायत समितीतील विरोधी पंचायत समिती सदस्यांनी केलाय. गरीब विद्यार्थी पालक यांचा होणारा अन्याय थांबवा अशी मागणी पंचायत समितीच्या सामूहिक करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्य अश्विनी तरस, निखिल थोरवे, शंकर कावडे, श्रद्धा मांडेकर, महेंद्र मेदनकार, दिनेश हांडे, मनीषा हिले असे 7 सदस्य उपस्थित होते. त्यांनी पंचायत समिती मासिक सभा सुरू होताना पायऱ्यांवरती अंगात निषेध व्यक्त करणारे फ्लेक्स घालून घोषणा देऊन आंदोलन केले. लाडकी बहीण ई-केवायसी बाबतच्या बातम्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, शासनाचे आवाहन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी न झालेल्या महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे
कागदपत्रे सादर करण्याची परवानगी देण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. मात्र शासनाने असा कोणताही निर्णय घेतलेला नसून काही माध्यमांनी दिलेल्या संबंधित बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शासनाकडून करण्यात आले. लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये ई-KYC साठी आवश्यक कागदपत्रे महिला विकास विभागाकडे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मात्र शासनाने संबंधित बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलंय. प्रांत रजेवर विद्यार्थ्याचे 1000 दाखले लटकले. दौंडेचा कार्यभार दौंडच्या प्रांताकडे. 12वी आणि 10वी परीक्षेचे निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आल्यानंतर सध्या विद्यार्थी पालक पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची तयारी करण्यात व्यस्त आहेत. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी महसूल विभागाच्या अखत्यारीत असणारा उत्पन्न दाखला, डोंगरी अधिवास दाखल्यासह जातीचे दाखले काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या ई-महासेवा केंद्रावर गर्दी होत आहे. महत्त्वाचे असणारे जातीचे दाखले आणि नॉन क्रिमिलियर अधिवास दाखले हे प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी यांच्या सहीने वितरित होत असतात. खेडचे प्रांत अनिल दौंडे हे 18 मे पासून रजेवर गेले. ते पुन्हा 1 जून रोजी रुजू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रांत अनिल दौंडे यांच्या जागेवर तात्पुरता कार्यभार दौंडचे प्रांत रेवणनाथ लबडे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. याचा परिणाम मात्र शालेय विद्यार्थ्यांना लागणारे जातीचे आणि नॉन क्रिमिलियर दाखले मिळण्यावर झालाय. जवळपास 1000हून अधिक दाखले प्रांत कार्यालयात सही प्रमाणीकरणाअभावी लटकल्याने विद्यार्थी पालक वर्गात चिंता वाढली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासनाने खेड तालुक्याला दुजाभावाची वागणूक दिल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागली आहेत. उपजिल्हाधिकारी, समकक्ष अधिकारी अथवा मावळ आणि शिरूर या जवळच्या तालुक्यातील प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी थेट दौंडचे प्रांत यांची नेमणूक करण्यामागचे गुपित काय, असा सवाल विद्यार्थी व पालकांसह महसूल अधिकारी कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल अधिकारी 155 कलमातील प्रस्ताव प्रकरणी संशयाच्या रडारवर आले असताना सक्तीच्या रजेवर काही तहसीलदार व प्रांतांना रजेवर पाठवल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. तर अनेक महसूल अधिकारी बदल्यांच्या कात्रीत अडकले आहेत. केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने अहमदाबाद सारखेच धोलेरा सेमी हायस्पीड दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत नव्या चर्चांना उधाण आले. अहमदाबाद प्रकल्पाला देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हटलं गेल्याने पुणे नाशिक प्रकल्प गुंडाळला गेला का, असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्राला वारंवार डावललं जात असल्याचा आरोप होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सरळ मार्गाने प्रकल्प पुढे नेण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिवेशनात समिती नेमण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत प्रकल्पाबाबत नकारात्मक चर्चा समोर येणं चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे नेमके काय झाले याबाबत वस्तुस्थिती समोर येत नसल्यानं हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील इतर राज्यांमध्ये हायस्पीड आणि सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांना वेग दिला जात असताना महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडत असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. मुंबई ते हैदराबाद रेल्वे प्रकल्पासाठी खेडसारख्या तालुक्यावर पुन्हा अकारण नांगर फिरवला जात असताना गरजेच्या प्रकल्पांना मात्र ठेंगा दाखवला जात आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे 235 किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. साकर, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर ही महत्त्वाची स्थानके प्रस्तावित असून या मार्गामुळे पुणे नाशिक प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचा अंदाज खर्च सुमारे 16,000 कोटी रुपये मानला जात होता. या प्रकल्पात मार्ग बदलामुळे वाद निर्माण झाला होता. मुळात हा प्रकल्प संगमनेर मार्गे थेट नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र नारायणगाव येथील GMRT वेधशाळेला अडथळा निर्माण होईल या कारणावरून रेल्वे मंत्रालयाने मार्ग बदलून तो शिर्डी मार्गे नेण्याचा पर्याय पुढे आणला. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा दावा आहे की शिर्डी मार्गे रेल्वे मार्ग नेल्यास अंतर आणि प्रवासाचा कालावधी वाढेल. तसेच जुन्या मार्गावरील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं या प्रकल्पापासून वंचित राहतील. त्यामुळे या बदलाला तीव्र विरोध सुरू आहे. वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारने पुन्हा मूळ मार्गावर प्रकल्प राबवण्याची शक्यता तपासण्यास सुरुवात केली असताना आता या प्रकल्पाचे नेमके काय झाले यावर कुणीच काहीही बोलण्यास तयार नसल्याने अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने या भागातील तब्बल 35 गावांमधील नागरिक त्रस्त आहेत. या भागातील काही महिन्यांपूर्वीपर्यंत ठराविक गावांमध्ये जिओचे नेटवर्क मिळत होते. मात्र मागील 3 महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे नेटवर्क या भागात मिळत नाही. या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण नव्याने करून मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. माझं नाव विष्णू गायकवाड. मी राहणार कुडे बुद्रुक, पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका कुडे बुद्रुक गाव आहे. माझी अशी विनंती आहे, खासदार आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे अमोल कोल्हे साहेब आहेत
त्यांना विनंती आहे की जी आमच्याकडं नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे. 3 महिने झाले लोकांची अति दुर्गम आदिवासी भागामध्ये राहतो आम्ही. 30 ते 35 लोक 30 ते 35 गावं आहेत आमच्या गावामध्ये आणि आम्ही 2 वेळा खासदार साहेबांना मतदान केलेलं आहे. आणि आपण म्हणतो आपला देश डिजिटल झाला आहे, तर हा देश कुठं चालला आहे? आणि आपण पुणे जिल्ह्यामध्ये राहतो. पुणे जिल्हा पण हा तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे खासदार साहेबांना का आमच्याकडं नेटवर्क कुठल्या प्रकारचं नाही आहे. BSNLचं तर नाहीच आहे काही. एक जिओचा टावर आहे, त्याला पण नेटवर्क नाही आहे. अशी आदरणीय खासदार साहेबांना माझी विनंती आहे की आमच्याकडे एक टावर उपलब्ध करून द्यावा ही विनंती आहे. राजू पोळ, मी कुडेगावचा शाखा प्रमुख आहे, उपाटा शाखा प्रमुख. बरं, काय मागणी काय तुमची? मागणी आमची एकच आहे की आमचं आदिवासी भाग आहे. आमचे गाव 35 गाव आहेत. वाशेरे झाले, एनवे, कुडे बुद्रुक, कुडे खुर्द, परसूल, गोपे, डेणे, परसूल, खोपेवाडी, आडगाव, आंबोली. त्या परिसरातल्या 35 गावांना आता अजिबात रेंज नाही आहे, बिलकुल रेंज नाही. काही व्यवहार करायचा असला तर आता डिजिटल आहे ना, काय लोक बोलतात डिजिटल इंडिया आहे. हां, डिजिटलचा काय फायदा आम्हाला? नेटवर्कच नाही आमच्या गावात, किंवा आम्हाला काय व्यवहार कशाला? आजकाल सगळं ऑनलाईनच पेमेंट करायला लागतात ना काय गोष्टींचा. हां, तर आम्ही करणार कसे? कशालाच नेटवर्क नाही. जिओचा होता तो पण बंद झाला आहे. कधीपासून बंद झाला जिओ? तर 3 महिने झाले. 3 महिने झाले. आमदार साहेबांना पण आम्ही विनंती केली. आमदार साहेब बोले तुम्ही खासदार साहेबांबरोबर थोडं बोलाय, विनंती करा त्यांना. तर आम्ही अमोल कोल्हे साहेबांना मी विनंती करतो. आमचा आदिवासी भाग आहे 36 गाव, 36 ते 35 गावात नेटवर्क नाही, फोन लागत नाही. इमर्जन्सी कॉल करायचं, कोणी आजारी झालं, कुठं काय झालं तर कसं कळणार लोकांना? BSNL ला पण तुमच्या इथे BSNL तर बिलकुल रेंज नाही. कधीच नव्हती का? अगोदर पण नाही आहे. फक्त एक आमच्याकडं जिओचं आहे, जिओचा तो पण बंदच आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरच्या संदर्भात खेड आंबेगाव असा बुद्धिभेद करून खोटा कांगावा विरोधक करत असून दादांत खोटे नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार बाबाजी काळे समर्थक सांगत आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याचे श्रद्धास्थान आणि ओळखीचे प्रतीक आहे. भीमाशंकर हे खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत आवाज उठवत स्पष्ट केले आहे. विरोधक प्रत्येक बाबीचा विपर्यास करत जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांना भीमाशंकर परिसराच्या विकासाचे देणे घेणे नाही, उलट कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असल्याने त्यांना त्रास होत आहे. भीमाशंकर हे खेड तालुक्याचा अविभाज्य भाग असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. त्यास आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनीही दुजोरा दिला. भीमाशंकर मंदिर खेड तालुक्याचा अविभाज्य भाग असून केवळ या परिसर विकास आराखड्यात दोन्ही तालुक्यांचा समावेश असल्यास हरकत नाही, असे आमदार काळे यांनी म्हटले आहे. मात्र खोट्या आणि चुकीच्या बाबी मांडून माजी आमदार आणि त्यांचे समर्थक दिशाभूल करत असल्याचे आमदार काळे यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. धक्कादायक म्हणजे केवळ आर्थिक रसद मिळत असल्याने ज्यांच्या पक्षाचा माझ्या आमदारांच्या पक्षाशी काहीही संबंध नाही असे लोक अर्थपूर्ण टीका करत असल्याचे आमदार काळे समर्थक कार्यकर्ते सांगत आहेत. रोहिदास राक्षे, सामाजिक कार्यकर्ता. चाकण शहरामध्ये फिरत असताना मी बरेच ठिकाणी शेतकऱ्यांकडनं ऐकलं की चाकण भागामध्ये एक चुकीचा माणूस चुकीच्या लोकांना वेगळ्या पद्धतीने खेड तालुक्यामध्ये आमदारांविषयी नेरेटिव्ह चुकीचा सेट करत आहे. डाब्यावरती बसून रसद घेत असून चुकीच्या मार्गदर्शनाने लोकांना चुकीच्या दिशेने नेत आहे. हे मला जाणवलं. चाकणमध्ये कुठंतरी डाब्यावरती बसायचं, कुठंतरी थोडीफार ड्रिंक करायची आणि त्यानुसार आपल्या बडबड करत राहायची. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की तुम्ही चाकणच्या नगर परिषदेमध्ये जा. या ठिकाणी एवढे तारांकित प्रश्न चाकणबाबत केले त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. तुम्ही सीओना भेटा, सीओनकडनं माहिती घ्या. तुम्ही सुद्धा जे तारांकित प्रश्न आमदार साहेबांना जे सांगितले होते ते सुद्धा आमदार साहेबांनी यापूर्वी ते तडीच नेलेले आहेत. तुम्ही त्याची सखोल माहिती घ्या. तुम्ही जा सीओंकडे बसा. चुकीच्या पद्धतीने उठायचं आणि जी फक्त टीका करायची याच्यावरती काय अर्थ नाही. तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर होता, तुम्ही आमच्यासोबत आहेत, आम्ही तुम्हाला आमचं मानतो. परंतु तुम्ही आमचं मानत असताना जर चुकीच्या लोकांकडनं रसद घेत असेल, तुमचे मोबाईलचे बिलं कोण भरते, तुमची धाब्यावरचे बिलं कोण भरते, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. तुम्ही जे बडबड करताय त्या बडबडीला व्यर्थ आहे, चुकीच्या दिशेने ती बडबड आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे की पुनश्च एकदा तुम्ही अभ्यास करा, त्याच्यावरती अभ्यास करून या, मग बोला. माझ्याकडे माझं जर तुम्हाला आव्हान वाटलं तर तुम्ही माझ्याकडे किंवा मी तुमच्याकडे येतो.
जेवढे तारांकित प्रश्न केलेत आमदार साहेबांनी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही हे कधीही पाहू शकता. कधी तुम्ही चुकीच्या दिशेने बडबड करण्यापेक्षा हे पहा, त्याच्यावरती अभ्यास करा. माझी तुम्हाला ही विनंती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.